NMMS क्लास 8 आणि क्लास 9 मधला टॉपिक आहे बघा. त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाते बघा, टर्मिनेटिंग आहे किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागते बघा, की या न्यूमरेटरला आपल्याला डिनोमिनेटरनं काय करावं लागते, डिव्हाइड करावं लागते. आणि जर आपलं डिव्हिजन त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जर पूर्णपणे संपत असेल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनेटिंग. आणि ज्या वेळेस बघा आपलं डिव्हिजन संपत नाही, म्हणजे एखादी संख्या किंवा त्या ठिकाणी एखादा अंक जर रिपीट होत असेल तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग म्हणतो. मग ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल की टर्मिनेटिंग आहे किंवा नाही हे जर सांगायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा भागाकार करण्याचं काम नाही, तर याची अतिशय सोपी ट्रिक आहे. तर त्या ठिकाणी ट्रिक्स काय बघा, की डिनोमिनेटर मध्ये बघायचं आणि डिनोमिनेटर मध्ये बघा जर त्या ठिकाणी तुमचे फॅक्टर, या ठिकाणी फॅक्टर 5चे काय पडतात बघा, त्या ठिकाणी 5 गुणिला 1 म्हणजे कशामध्ये पडत आहे, 5 मध्ये. त्यानंतर बघा या ठिकाणी जर 64 चे तुम्ही फॅक्टर पाळले तर ते काय पडतात बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे बघा 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 आणि 32 दुनी 64 म्हणजे सगळेच्या सगळे फॅक्टर कशामध्ये आले, 2 मध्ये. त्यानंतर बघा या ठिकाणी डिनोमिनेटर 50 आहे, 50 चे जर फॅक्टर पाळले तर त्या ठिकाणी बघा 2 गुणिला 5 गुणिला 5. मग सांगायचा मुद्दा हाच आहे की जर तुमचे डिनोमिनेटर मध्ये पूर्णच्या पूर्ण फॅक्टर 5 मध्ये असतील किंवा पूर्णच्या पूर्ण फॅक्टर 2 मध्ये असतील किंवा तुमचे डिनोमिनेटर मधले फॅक्टर कॉम्बिनेशन असेल 2 चे आणि 5 चे, तर समजून चालायचं की ते जे नंबर असणार आहेत ते कशात असणार आहेत, टर्मिनेटिंग असणार आहेत. आणि या व्यतिरिक्त जर दुसरा एखादा नंबर येत असेल तर तो कशात येतो, नॉन टर्मिनेटिंग मध्ये येतो. मग अशाच पद्धतीचं बघा या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे की याला तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर काय येते, टर्मिनेटिंग मध्ये येते की नॉन टर्मिनेटिंग मध्ये येते, आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.